वाजले सकाळचे 5. इथून 13 मिनिटावरती आहे टेम्पल माझ्या हॉटेलपासून. 5:15ची आरती आहे टेम्पलला. आलो मंदिराजवळ. 1.5 तासाची लाईन आहे. आता आम्ही डायरेक्ट VIP ने आज जातोय. जस्ट आरती झाली. हॅलो माझ्या मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आम्ही दोघंही रेडी झालो आहे. मॉर्निंगचे झाले 4:45. तर आम्ही आता डायरेक्ट टेम्पलला जाऊ. तिथे जाऊन दर्शन घेऊ. आरती आहे 5ची, तर ती सुद्धा तुम्हाला दाखवतो कशी काय असतं ती आरती सकाळची मॉर्निंगची. तर डायरेक्ट आपण पुढचे काय अपडेट असतील तर तुम्हाला मी पुढे जाऊन देईनच. तर भेटूया डायरेक्ट टेम्पलला. तर निघालोय मी दर्शनाला टेम्पलसाठी. वाजले सकाळचे 5. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. गाईस हे समोर जो तुम्हाला कॉटेज दिसतंय ना, आता जस्ट एक कपल भेटलं होतं. ते सांगत होते त्यांचा गिझर बंद झाला आहे. जो कंप्लेंट करायला गेले प्रॉपर्टी ओनरला. कॉल करतात भरपूर मगातपासून. आम्ही टेम्पलसाठी जायला निघालो. त्यांना सुद्धा रेडी होऊन निघायचं होतं टेम्पलसाठी. तो कधी तिथे किंवा तुम्ही कुठली प्रॉपर्टी बुक करणार हॉटेल रूम वगैरे, तुम्ही याची काळजी घ्या. फर्स्ट तुम्ही रूम चेक करा सगळं बरोबर आहे ना, त्यानंतरच आतमध्ये एंटर करा. लास्ट मोमेंटला असा सीन होतो. म्हणजे आता त्यांना दर्शन घ्यायचंय. हे बघा हेच ती दोघं, पण त्यांना बघा आता पॉसिबल नाही तर वेट करतायत स्टाफची हॉटेलच्या. सो ह्याची काळजी नक्की घ्या. खूप थंडी आहे इथे. 14 डिग्री आहे. जस्ट चेक केलं मी आता. तुम्हाला दिसत असेल पुरा फॉग खालीपर्यंत उतरला आहे. ढग वगैरे खाली आलेत. वाजले सकाळचे 5. तुम्ही बघितलंच असेल मगाशी मी अपडेट दिला होता रूममध्ये. जस्ट रेडी झालेलो आम्ही. 4:45 झालेले. इथून 13 मिनिटावरती आहे टेम्पल माझ्या हॉटेलपासून. आता 10 मिनिट्स दाखवत आहे. पुरा फॉग खालपर्यंत आहे. ढग सगळे बघा फॉग लाईटमध्ये तुम्हाला दिसत असतील. सगळे ढग खाली आहेत. हे बघा भीमाशंकर 5 किलोमीटर्स. पुरा हा घाट आहे. तुम्ही इथे सकाळी जाणार असणार ना मॉर्निंगला किंवा नाईटला, थोडी सेफ्टीची काळजी घेऊनच जावा. पुरा रोड खाली आहे. आजूबाजूला कोणी नाही आहे. तसं सेफ आहे तरीसुद्धा एक अपडेट देतो तुम्हाला. हां गाईस, ही नाही पार्किंग नंबर 3. इथे एक पार्किंग आहे. तर टुरिस्ट सगळ्या गाड्या इथेच पार्क करतात. टोटल 3 पार्किंग आहेत इथे जेवढं मी बघितलं आहे. सेकंड पार्किंग पुढेच आहे बघा. पार्किंग नंबर 2 इथे दिसते ही बघा तुम्हाला. ह्या 2 पार्किंग झाल्या. आणि पार्किंग नंबर 1 मंदिराच्या समोरच्या गेटवरती, मेन गेट आहे मंदिराचा समोरचा, त्याच्या समोरच पार्किंग नंबर 1 आहे. त्यांचे काय चार्जेस आहेत ते मला माहिती नाहीत बाईक आणि कारचे, पण मला जितकं माहिती आहे तुम्ही तुमच्या बाईक घेऊन येणार असणार ना तर मंदिराच्या समोरच पार्क करा. ते सेफ आहे. मी पण माझी बाईक तिथेच लावतो आहे पार्किंग नंबर 1मध्ये. भीमाशंकर टेम्पलच्या मेन गेटच्या समोरच आहे ती पार्किंग. इथे फक्त कार्स वगैरे लावतात आणि जिकडचे टुरिस्ट त्यांना घेऊन जातात इथून पुढे. सो गाईस आता आपण आलो आहे मंदिराजवळ. हा बघा हा जो येल्लो बॅरिकेड आहे हा तुम्हाला फक्त क्रॉस करताना बाईक पुढे घेऊन जायची. बघा सर्वजण दर्शनाला झालेत मॉर्निंगसाठी. हा बघा हा तुम्हाला एरिया जो बॅरिकेड लावला होता हा क्रॉस करून पुढे आणायचं आहे मेन गेटवरती. मेन गेटपर्यंत काही करून तुम्हाला पोचायचं आहे. हे बघा इथे दिलं आहे ॲरो दिलं ना भीमाशंकर. इथे बाईक लावू शकतात तुम्ही, पार्क करू शकतात ह्या गेटजवळ. सो पोचलो आम्ही. माझी बाईक पार्क केली मी इथे. हे पार्किंग त्या समोरच आहे हा मेन गेट भीमाशंकरचा. तर सध्या इथे काम चालू आहे म्हणून इथून एंट्री करायची. तर आम्ही दोघांनी सुद्धा टिक्का लावलाय. 5:15ची आरती आहे टेम्पलला. आत्ताच कळलं. बाईक पार्क करून आलोय जवळ. इथून एंट्री करायची. मेन दरवाजा बंद आहे. सो इथून असा रस्ता आहे खाली जायला. पोचू फटाफट आरतीसाठी. पुरी लाईन खाली आहे मॉर्निंगला.
आताच आम्ही बेल आणि फुल घेतलं. आलो मंदिराजवळ. ही बघा ही लाईन आहे. आता आम्ही डायरेक्ट VIP ने आज जातोय. 1.5 तासाची लाईन आहे. जो आरती झाली पोचलो आहे टेम्पलला. हे बघा जिथे मी उभा आहे ना लाईनमध्ये ती VIP पासवाली लाईन आहे आणि जिथे समोर भटजी जी आरती देत आहेत ती नॉर्मल लाईन आहे. मॉर्निंगची पहाटे 5ची आरती झाल्यानंतर असा जल आणि दुधाचा अभिषेक केला जातो पिंडीवरती. तेव्हा कवच चढवलेलं नसतं पिंडीवरती. तुम्हाला जे बघायचं असेल तर तुम्ही मॉर्निंगची आरती अटेंड करा. त्यानंतर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. दर्शन घेता येईल तुम्हाला असं पिंडीचं. टेम्पलच्या मेन गेटवरून बाहेर पडल्यानंतर हे शनिदेवाचं मंदिर आहे. इथे दर्शन घेतलं आणि ह्याच्याच बाजूला महादेवांचं त्रिशूळ आहे. सर्व लोक इथे पाय पडून फोटोशूट करतात. आम्ही सुद्धा करणार आहे. वाजले सकाळचे 6:45. आता काळोख आहे, सनराईज नाही झाला आहे. सो वेट करू मंदिरातच. टेम्परेचर आहे 15 डिग्री. मगाशी 14 होतं. तुम्हाला मगाशी बोललो मगाशी जल अभिषेकच्यानंतर ते चांदीचं कवच चढवलं जातं पिंडीवरती. ते आता लावून झालं आहे. लोक दर्शन घेत आहेत. आलो आहे बाहेर. आता सनराईज झाला आहे. हा बाहेरचा व्ह्यू बघा. त्रिशूळ आणि मंदिराचा कलश वरती आणि डमरू आहे. स्ट्रक्चर बघा मंदिराचा. भारी बांधलं आहे मंदिर. आणि मंदिराच्या मागे बघा सगळे ढग खाली उतरले झाडांच्या पाठी. आणि वेदर सुद्धा एकदम चिल्ड आहे. आणि खाली गर्दी खूप झाली. आता हार्डली 2 ते 3 तास लागतात दर्शनाला. आज संडे आहे म्हणून पण दर्शन खूप छान होतं आणि फास्ट होतं आहे. बोला हर हर महादेव. आताच आमचं दर्शन करून झालं. माझी त्रिशूळकडे फोटो वगैरे काढून झाले. तुम्ही बघितले असतील. छान दर्शन झालं सकाळीच. हे माझी मंदिर आहे. आत्ताच दर्शन करून झालं आणि आम्ही आता बाहेर पडलो एक्झिटसाठी. हे मंदिराच्या चारी बाजूला ना हे टेंट बांधलेत. कशाला मला माहीत नाही. आता हे मंदिर पुरं ओपन असं चारी बाजूने. हे बघा ही बॅक साईड आहे मंदिराची. इथूनच आम्ही एंट्री केली होती मॉर्निंगला. तुम्ही बघितलं असेल VIP पास घेऊन. आणि ही लाईन बघा. इथून मेन लाईन चालू होते टेम्पलला जायला. आम्हाला सकाळी आलो तेव्हा आरतीसाठी तर आम्हाला बोलले की 1 ते 1.5 तास लागेल या लाईनमधून जायला. सो आम्ही VIP पास घ्यायला ठरवलं. नाही तर आम्ही ही लाईनमधूनच जाणार होतो दर्शन घ्यायला. सो आम्हाला आरती मिस करायची नव्हती म्हणून आम्ही हा VIP पास घेतला. सो आज संडे आहे. लाईन खूप जास्त आहे. गर्दी आहे. लोक खूप आली आहेत बाहेरून. टुरिस्ट 2 ते 3 आवर्समध्ये दर्शन होतं आहे लोकांचं. पण होतं आहे दर्शन फास्ट. आत्ता चालू आम्ही दर्शन करून. हा आहे टेम्पलचा मेन गेट. त्याच्यात समोर आहे पार्किंग. तुम्ही कधी आले तर पार्किंग इथेच करा. माझी बॅग मी इथेच पार्क केली होती साईडला. इथे कुठेही लावू शकतात तुम्ही. किती चार्जेस आहेत अजून मला सांगितले नाही. 10 लोकांनी काय फ्री असेल तर मी पुढे सांगेन. किंवा अर्ध्या लोकांनी बघा बाईक तिथेच पार्क केले आहेत. तिथे पण काही लोकांनी पार्क केले आहेत. हा एंट्रन्स ठेवला आहे सध्या जाण्यासाठी. तर नेक्स्ट टाईम तुम्ही कधी येणार तर तुम्हाला इथूनच मिळेल आज जायला मेन गेटवरून. याचा स्क्रीनशॉट घ्या. मंदिराच्या बाजूला तुम्हाला साईड सीन्स करायचे असेल तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्ही. भीमाशंकर टेम्पलपासून 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती आहे हे महादेव मंदिर आणि गुप्त नदी. आलो होतो आपण जवळ मंदिराच्या. ह्या शिड्या आपल्याला चढून वरती जायचं आहे. समोरच मंदिर दिसतंय. आता आम्ही एंटर करतोय महादेव मंदिर. आता दर्शन करून आम्ही बाहेर आलो. हा मंदिराचा काय असा लुक आहे. आणि याच्यात बाजूला आहे लेफ्ट साईडला गुप्त नदी.
तिथून खाली जायचं आहे तुम्हाला शिड्या उतरून आणि याच्यात बाजूला बघा दिसतंय इथे वरपर्यंत पाणी असतं गुप्त नदीचं भरलेलं. आता खाली आहे, पावसाळ्यामध्ये वरपर्यंत पाणी भरलं जातं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आमचं दर्शन खूप छान झालं. सो आम्ही गेलो तेव्हा जस्ट आरती चालू झालेली, थोडीशी लाईन होती आतमध्ये, आम्हाला जाता आलं नसतं म्हणून आम्ही VIP पास घेतला. 300 रुपीज पर पर्सन बोलले ते. सो आम्ही ठरवलं की 500मध्ये दोघांना घेऊन जावं, तर ॲग्री झाले ते. तर आम्ही आत गेलो, जेवढं जमेल तेवढी कवर केली आरती, तुम्हाला दाखवली. आतमध्ये व्हिडिओ अलाउड करत नाहीत ती लोकं. बाहेरचा पण तुम्ही मंदिरचा परिसर वगैरे तुम्हाला बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि हे 2 साईड सीन्स आहेत इथे मंदिराच्या एंट्रन्सच्या लेफ्ट साईडला. एक महादेव मंदिर आणि गुप्ता नदी म्हणून हा स्पॉट आहे बघा, पाठीच आहे आणि हे महादेव मंदिर आहे. तर तुम्ही इथे सुद्धा नक्की या तुम्हाला टाईम असेल तर. 5 मिनिट्सवरतीच आहे वॉकिंग डिस्टन्सवरती. बाकीचे साईड सीन्स मला फिरताना आले, जेवढे जमेल तेवढे तुम्हाला दाखवले मी कवर करून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. हर हर महादेव मित्रांनो.